आज का एक एपिसोड है एकदम हाई एनर्जी, क्योंकि आज हम बात कर रहे हैं दही हंडी के बारे में। एक ऐसी ट्रेडिशन जिसमें सिर्फ मटकी नहीं तोड़ी जाती, बल्कि जोश, यूनिटी और भक्ति का भी उत्सव होता है। आज हमारे साथ है अखिल मुकबाट सार्वजनिक दही काला उत्सव मंडल, इनके अध्यक्ष श्री मोहित मात्रे और दही काला उत्सव के कोच श्री किशोर दनवे। हमारे अनफिल्टर वॉइस में आपका हार्दिक स्वागत आहे. मी आपल्याला विचारू इच्छितो की आपला मंडळची जी स्थापना आहे ते कधीपासून झाली? मंडळाची स्थापना 1953 साली झाली. तेव्हा बाबू खोत करून त्यांनी आपलं मंडळ स्थापन केलं, अखिल मुकबाट दही कला उत्सव मंडळ 1953 साली. नंतर ते सांभाळत होते पूर्ण मंडळ आणि त्यांच्याबरोबर मुकबाडातले सगळे कार्यकर्ते, सभासद एकत्र येऊन चालत. त्यांच्यानंतर अखिल मुकबाटचं मंडळ बाळा शेरे, त्यांचं नाव सुभाष शेरे असं आहे, ते अध्यक्ष होते मंडळाचे. गेले एक 30-35 वर्ष त्यांनी मंडळ सांभाळलं. त्यानंतर मंडळ आमच्या म्हणजे जे यंग मुलं आहेत सगळी मंडळातली, त्यांनी सांभाळायला सुरुवात केली. ते एक नाही म्हणाल तरी 13-14 वर्ष झाली की मुलं ती सगळं बघतायत. आधी जेव्हा मंडळ फॉर्म झाला आपलं, तेव्हा किती मेंबर होती? कारण त्यावेळी लई माणसं घाबरायची, एवढी सेफ्टी प्रिकॉशन्स पण नसायची. तर ते स्टार्टिंगला मंडळ फॉर्म झाला तेव्हा किती मंडळे होती? मंडळ जेव्हा फॉर्म झालं तेव्हा मोजके एक 10-12 जण असतील जे पुढाकार घेऊन त्यात जॉईन झाले होते गोविंद्यासाठी, दही कला उत्सव साजरा करण्यासाठी. त्याबरोबर हळूहळू लोक वाढत गेली. जसं जसं गोविंद्याचं क्रेज वाढत गेलं तसं तसं बाकीचे सगळे यायला सुरुवात झाली मंडळामध्ये. आता तुमच्यासाठी दहीहंडी म्हणजे काय आहे? त्याचे प्रिपरेशन कधीपासून तुम्ही सुरू करतात? प्रॅक्टिस कधीपासून सुरू करतात? आमच्यासाठी दहीहंडी म्हणजे साहस, शौर्य आणि जिद्द. त्याची प्रिपरेशन आम्ही जवळजवळ 3 महिन्यापासून आधी चालू करतो. वर्षभर तर चालूच असतात गोष्टी, पण जसा गोविंदा जवळ येतो 3 महिने आधीपासून प्रिपरेशन चालू करतो आम्ही. मग टोटल तुम्ही रोज किती तास प्रॅक्टिस करता? रोज आम्ही 2 तास प्रॅक्टिस असते आमची. 10:30 ते 12:30पर्यंत प्रॅक्टिस असते आमची. आणि नेहमी जे आपले मुलं असतात ते तर असतातच. कधी कधी असं पण होते की यावर्षी कुठले नवीन मुलगे आले तर ते घाबरतात. ते त्यांना कसं टॅकल करतात तुम्ही? घाबरतात. आता नवीन मुलगा आला, त्याला माहिती नसतं कसं चढायचं, कसं उभं राहायचं, काय करायचं. तर ते आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो किंवा पहिलं बेसला उभं राहा, शिडीसाठी उभं राहा, कोण पाय कसं ठेवतं आहे, लक्ष ठेव त्याच्याकडे, तू कसा उभा राहू शकतो. पहिला त्याच्यावरती एक मुलगा चढवणार, मग तू थरथर कापू नकोस. ते त्याला प्रशिक्षण आम्ही देतो बरोबर व्यवस्थित. मग आपले जे गोविंदा पथकमध्ये जे थर लावतात त्या हिशोबाने तुम्ही जे वजन असते मुलांचं त्या हिशोबाने त्यांना कॅटेगरी वाईज थर लावतात की कसं असते? हो, कॅटेगरी वाईजच आम्ही करतो. बेस एक असतो, बेसनंतर सेकंड थर झाला, थर्ड थर झाला, किंवा हेवी वजन वरती टाकलं तर खालचे परत त्यांना लोकांना त्रास होतो म्हणजे वजनाचा, त्याच्यानी थर कोसळू शकतो. त्यामुळे हळू म्हणजे सडपातळ मुलं वरती पाठवणार, पण ते पण कसे की त्यांच्यात जिद्द आहे घेण्याची, कॅपेबल असतील असे आम्ही पाठवतो. म्हणजे तुम्ही एकदम सगळ्यांचे वजन करून सगळं रेकॉर्ड ठेवतात. कोण जास्त वजनाचं आहे त्याला खाली ठेवतात. तसं वजन नाही करत, पण एक समजतं की हा त्या वजनामध्ये बसू शकतो, हा वरती जाऊ शकतो. जसे जसे थर वर वाढत जातात तसे जशी काही मुलांची भीती असते एवढ्या वरती जाणार, त्यांना अनुभव नसतो. मग त्यांना ते अनुभव देणं, त्यांचे ते वजन हा घेतोय की त्याला तो हा राहू शकतो इकडे, थर हा सोडणार नाही. म्हणजे प्रॅक्टिकल त्यांची किती डेअरिंग आहे, किती कॅपॅसिटी आहे ते आपण त्यासाठीच आपण प्रॅक्टिस चालू करून त्यामध्ये आपल्याला कळतं की कोण किती काय करू शकतो, किती कॅपेबल आहे. आणि खूप वर्षापूर्वी तर एकदम हा लहानसा उत्सव होता, आता एकदम मोठा विशाल स्वरूप झाला आहे. त्याच्यात तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे, पहिलं कसं आमचा गोविंदा पारंपरिक गोविंदा होता. आमचं एक चलचित्र असायचं, त्याच्यामध्ये सामाजिक संदेश आम्ही द्यायचो, आजही आहे. असे प्रत्येक म्हणजे गिरगावात म्हटलं, मांडवी एरियामधलं म्हटलं की पारंपरिक गोविंदे निघतात, त्याच्यातून सामाजिक संदेश दिला जातो. पहिले 3 थर, 4 थर,
सिनरी निघतात, Scenery 3 थर 4 थर लावणे हे पहिलं होतं. आता गोविंदा ह्या खूप मोठ्या लेवलला गेलेला आहे, त्याच्यामुळे प्रशिक्षण हे गरजेचं आहे. पहिले कसं 3 थर लावून मजा मस्ती करणे, एन्जॉय करणे, संध्याकाळी 4-5 वाजता गोविंदा बंद व्हायचा, सगळे आपापल्या घरी निघून जायचे. आता तसं नाही, आता याला ग्लॅमर आलेलं आहे गोविंद्याला. कॉम्पिटिशन वाढलं आहे सगळीकडे. हंडी लावल्या जातात, त्याला प्राइजेस असतात चांगले चांगले, त्यामुळे ते एक कॉम्पिटिशन झालं आहे, एक स्पोर्ट्सच झाला आहे असं बोलायला काय हरकत नाही त्यामध्ये. एखादा स्पोर्ट्समध्ये काउंट होतो. काउंट होतो. हो, yes. आणि मुंबईची दहीहंडी तर विश्वभरात एकदम मशहूर आहे. हो हो. हा ना. तर हे काय असं काय आहे ते याला एवढं हे स्पेशल बनवते? स्पेशल याला बनवते की मुलांची जिद्द स्पेशल बनवते, की सकाळी कामावर जाणे, त्याच्यानंतर येऊन घरची कामं असतात जे काय असेल ते, त्याच्यानंतर प्रॅक्टिसला वेळ देणे, ती त्यांची जिद्द, मेहनत याला एक स्पेशल बनवते, की कंटाळा न करता त्या गोष्टीकडे. आणि कसं आहे, हा खेळ साहसी असल्यामुळे साहसी मुलं लवकर म्हणजे अटॅचमेंट होतात तिकडे. कबड्डी खेळणारी मुलं असतात किंवा Cricket. खो खो खेळणारी, मलखांब खेळणारी, ते लोक लगेच अटॅचमेंट होतं या गोष्टींकडे. हे आपलं जे थर लावतात त्याला इंग्रजीत पिरामिड लावायचं असं बोलतात. तर त्याच्यात काय इम्पॉर्टंट असते? टीम बॉन्डिंग इम्पॉर्टंट असते, कम्युनिकेशन इम्पॉर्टंट असते, एक्झॅक्ट टायमावर थर उभा करायचा, ते काय इम्पॉर्टंट मेन काय असते? मेन त्याच्यामध्ये बॉन्डिंग आहे, कम्युनिकेशन आहे आणि स्वतःवर बिलीव्ह करणं आहे, की बाबा मी इथे राहू शकतो, मी घेऊ शकतो, मी झेपवू शकतो. हा स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला तिकडे. बॉन्डिंग तर आहेच, बॉन्डिंगशिवाय काहीच नाही होऊ शकत. कम्युनिकेशन म्हणजे मी जे हे करतो, पिरॅमिड उभे करतो, प्रत्येकजण प्रत्येक मुलाशी बोलत असतो, व्यवस्थित उभा राहा, व्यवस्थित आहे, आपण करू, या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. कम्युनिकेशनमध्ये टीमवर्क, मॅनेजमेंट असतं त्याच्यामध्ये, खूप मेहनत आहे यामागे. जेव्हा आपण थर लावतो तेव्हा आजूबाजूला लई डीजेचा वेगवेगळे ढोल तासाचा आवाज असतो. त्याच्यात तुम्ही अच्छा जे गोविंदा पथक असतात ते तर आपसात बोलतात ते जेव्हा थर लावताना. जे तुम्ही कोच असताना तुम्ही वरती कसं कम्युनिकेट कसं करतात तुम्ही एवढा आवाजात? म्हणजे विसल वाजवतात काय, इशारा असतो काय असतो? विसलच वाजवतो आम्ही तेव्हा. शिट्टी वाजवून ऑलरेडी प्रशिक्षण झालेलं असतं, 3 महिने आमचं प्रशिक्षण चालू असतं. त्याच्यामध्ये सांगितलं असतं की कितीही आवाज असू द्या, बाजूबाजूला पब्लिक असतं, टाळ्यांचे आवाज असतात, डीजेचा आवाज असतात, पण आपल्या कुठल्या दिशेने, स्टेजच्या दिशेने आपल्याला थर लावायचे, त्या दिशेने आपण उभं राहायचं. प्रत्येकाला प्रत्येकाची जागा माहिती असते, त्याच्यामुळे ते कोऑर्डिनेट होऊन जातं. एकदा की मी मॅनेज केलं कोचनी की असं असं थर लावायचा आहे, शिट्टी वाजली की मुलं चढायला चालू होतात, पिरॅमिड लावायला चालू होतात. मग आपला काही ठराविक वेळ असतो की एवढा वेळमध्ये आपला थर लागल्या पाहिजे हो, असं? वेळ असतोच ठराविक, कारण का खाली पण बेस असतो, तीही माणसं आहेत, त्याच्यामुळे वेळेचं बंधन असतं. जेवढ्या लवकर थर चढून उतरेल तेवढंच आम्ही रिलीफ असतो. तेवढाच त्यांना पण खाली थोडा रिलीफ मिळतो आणि पडायचे किंवा अजून काही होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. म्हणून जेवढ्या लवकरात लवकर थर लावून उतरू शकतात ते आपल्याला चांगलं हे better. सेकंदाचा गेम आहे हा. म्हणजे जेवढा लवकर थर लावून खाली लवकर आले तर तेवढी आपली एनर्जी Energy सेव्ह पण राहील, वाचते. वाया नाही होणार. हो. हो. ओके. अच्छा, आपण सर्वात जो टॉप पथक चढतो तो लहान मुला पातळ बांधाचा असतो, त्याला आपण एक्का म्हणतात. तर त्यांचं काय एक्सपिरियन्स असते? त्यांना काय तुम्ही इन्स्ट्रक्शन देता की बाबा जास्त उंचीवर गेले मग खाली बघू नको, घाबरू नको, काय इन्स्ट्रक्शन असते आपली? त्याला प्रशिक्षण असंच दिलेलं असतं की पहिली तर त्याची भीती आम्ही घालवलेली असते. त्याला मी 2 थर 3 थर चालवतो, म्हणजे खांद्यावर घेऊन चालवतो त्याला पहिलं. नंतर वरती गेल्यावरती खाली बघायचं नाही, समोर बघायचं. कितीही भीती वाटली तरी काही, तुझे भाऊ खाली उभे आहेत, तुझे जे सहकारी सगळे खाली उभे आहेत, तुला कुठेही मार लागू देणार नाही, आम्ही तुला काही इजा होऊ देणार नाही, ही आमची जबाबदारी. हे त्याच्यामध्ये आम्ही पहिलं त्याला सांगत असतो सतत. त्याच्यामुळे त्याचं भीती गेलेली असते. त्याला माहिती आहे मला काही होऊन देणार नाही लोक. त्यांच्यासाठी काय तुम्ही सेफ्टी मेजर्स वगैरे असतात की ते कंपल्सरी आहे का ऑप्शनल असतात? नाही नाही, आमच्याकडे कसं सेफ्टी आम्ही ते पहिले त्यांना precaution रस्सी घेतो. वगैरे बांधतात हां, की? हार्नेस असतं प्रॅक्टिसच्या वेळी, परत हेल्मेट असतं, जॅकेट. जॅकेट असतं.
ते आम्ही प्रिकॉशन घेऊनच करतो. कुठल्या तरी मंडळात तुम्ही गेले, तुम्हाला गाय गडबड असेल किंवा त्यांना गाय गडबड असेल, विदाऊट हार्नेस तुम्हाला चढायला देतात का ते लोक? नाही, विदाऊट हार्नेस चढायला देत नाही, आम्हीही चढवत नाही शक्यतो. अच्छा, कंपल्सरी सारखंच आहे. हां, आता कंपल्सरी झालेलं आहे. पहिले चढत होते, आता तर कंपल्सरी झालेलं आहे. जसे जसे थर वाढत गेले, उंची वाढत गेली थरांची, तर ते कंपल्सरी झालं. जेव्हा आपला थर मटकी न फोडता खाली पडतो, तेव्हा तुम्हाला काय फील होते? म्हणजे फील म्हणजे असं अ, वर चढाव पडणं लागणे तर ते होत राहतं. गोविंद आहे उत्सव आहे तर प्रॅक्टिस असते, सगळं असतं. बट कधी कधी अख्खा दिवस सगळी मुलं धावपळ चालू असते. थर लावायचे असतात, कंटिन्यू सगळीकडे थर लावायचे असतात. त्यामुळे कधी कधी होते चूक, की कोणाला नाही नीट जमत, पाय घसरतो किंवा पाऊस चालू असतो, पावसाळा असल्यामुळे पाऊस असतो, त्यामुळे पाय घसरतो वगैरे किंवा काही होऊ शकतं. थर पडतो एक पहिला तर असतं की कोणाला लागू नये किंवा कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. त्यासाठी पहिली सेफ्टी तीच बघायला लागते की सगळे नीट आहेत की नाही. जर थर लावून पडलो तर एक परत आपण प्रयत्न करायची पण इच्छा असते की परत आपल्याला चान्स मिळेल की नाही. तर पहिला सेफ्टी बघतो की कोणाला काय झालं नाही आहे ना, की सगळे नीट असतील तर पुढे जाऊ. सगळ्यांना पहिलं बघू आणि मग. अच्छा, सेफ्टीसाठी तुम्ही हे इन्स्ट्रक्शन देता काय, की जे आपण टी शर्ट वगैरे घालतात ते प्युअर कॉटनचे असले पाहिजे, म्हणजे टेरिकोट्स सिल्कचे नसले पाहिजे, ज्याच्याने पाय घसरतो, तसं काय इन्स्ट्रक्शन देतात का तुम्ही नाही, युनिफॉर्ममध्ये? मंडळ आपलं स्वतः युनिफॉर्म बनवतं. सुपर पॉली कपडा येतो, जो कबड्डी किट असतो तो आपण मुलांना देतो, जेणेकरून तो जाडही कपडा असतो. पाय जरी दिला खांद्यावरती तर तो रुतणार नाही, लाल होतात खांदे मुलांचे, त्याच्यामुळे तो जाड कपडा आम्ही वापरतो. आणि त्याच्या आतमध्ये पण आम्ही काही लोकांना जर नॅपकिन सांगतो ठेवायला, जेणेकरून त्यांना इजा होऊ नये, सेफ्टी ती आम्ही प्रिकॉशन घेतो. हे बरेचसे गोविंदा पथक ते टॉवेलसारखं असते, असं क्रॉस लावून गळ्याला, ते कशाला लावतात? आता थर लावताना आपल्याला ग्रीप काढावी लागते. तर त्यासाठी आपण मग ते ग्रीप बनवले आहेत त्या कपड्याच्या. पहिलं कसं ओढणी घेऊन आधी लोक पहिलं यायचं, ओढणी ओढणी लावायचे असायची, लोकं. गमछा असायचा. आता कसं ते ग्रीप बनवले, आता मोठे मोठे थर लावायचे, म्हणजे पकड मजबूत असेल तर तुम्ही उभे राहू शकता, त्याच्यासाठी ते बनवलेलं आहे. ते एकामेकाला एकदम धरून धरून ठेवण्यासाठी टाईट ठेवायसाठी. धरून देऊ हां. ठेवू शकतो. जेव्हा आपण मटकी फोडतो, समजा आपल्या थरने मटकी फोडली 8 थर 9 थरनी, तेव्हा तुम्हाला काय एक म्हणजे अनुभव काय असते? किती आनंद होतो तुम्हाला आणि टीमला? तो आनंद म्हणजे गगनात मावेनासा असतो. काहींच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, आनंद अश्रू असतात. ते जेव्हा आम्ही 8 थर पहिल्यांदा लावले, ती हिस्ट्री अजून आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. ती ह्यापुढेही लावत राहू, पण जे पहिले 8 थर होते ते आमचे इतिहास आहे. खूप आनंद झाला आम्हाला. आनंद याच गोष्टीचा होतो की आपण जे 3 महिने प्रॅक्टिस करतो, सराव करतो, मेहनत घेतो, सगळ्या सोबत ठेवून सगळ्यांबरोबर राहून आणि त्या एक दिवशी आपले थर लागतात, मनासारखं होतं. तर ते आपल्या मेहनतीचं ते झीज होतं एक प्रकार, की आपण काहीतरी केलं आहे, करून दाखवलं आहे. जे आपण स्वप्न बघत होतो ते पूर्ण करून दाखवलं. टार्गेट अचीव टार्गेट अचीव्ह केलं. अच्छा, आपण थर लावताना स्टार्टिंगमध्ये तर सगळे टीम एकदम फ्रेश असते, एवढं काय होत, कधीमधी नाही तर शेवटीला कधी आपला थर घसरतो सुद्धा, तेव्हा काय ॲक्सिडंट होतात, तेव्हा तुम्ही काय मेडिकल टीममध्ये बॅकअप प्लॅन काय असतो आपल्याकडे? म्हणजे डॉक्टर असतात किंवा ॲम्ब्युलन्स असतात किंवा मंडळ तुम्हाला प्रोव्हाइड करतात, कसं असते? म्हणजे आमच्याकडे बॅकअप प्लॅन म्हणजे इन्शुरन्स पहिला असतो. प्रत्येक मुलाचा इन्शुरन्स असतो. फर्स्ट एड किट असतं आमच्याकडे. ज्याचं आम्ही ज्या तिकडे थर लावत असतो, तिकडे ॲम्ब्युलन्स असतात. ज्यांनी ऑर्गनाईज केले, ऑर्गनाईज ॲम्ब्युलन्स वगैरे असतात. त्याच्यानंतर आमच्या स्वतःचा मंडळाचा एक फंड आहे. तो आम्ही एक FD म्हणून केलेला असतो. तो आहे. तेवढी आमची सेफ्टी असते. आपला पूर्वज जेव्हा आपलं नवीन मंडळ घडवलं होतं खूप वर्षापूर्वी, तेव्हा तुम्ही किती थरपासून सुरू केली होती? जेव्हा मंडळ चालू झालं तेव्हा स्टार्टिंगला 3 थर 4 थर असेच लागायचे. हळूहळू एक आम्ही जेव्हापासून मुलांना कळायला लागलं, जेव्हापासून गोविंदाला यायला सुरुवात झाली मुलांची,
मग आम्ही ठरवलं की प्रॅक्टिस सुरू करूया. प्रॅक्टिस सुरू करायचं ठरवलं. प्रॅक्टिस सुरू करताना आम्हाला विपुल, आमचे जे उपाध्यक्ष आहेत विपुल राऊत, आणि त्यांच्याबरोबर आमचे जे मंडळाचे सभासद होते चंद्रकांत पोळे, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. आता तुम्ही पण थर लावू शकता, मुलं पण येत आहेत, तर तुम्ही सुरुवात करा. तर एक 2008मध्ये आम्ही पहिल्यांदा 5 थर लावलेले. मध्ये 8 थराची अटेम्प्ट केली, अयशस्वी ठरली. एकदा दोनदा प्रयत्न केले होते की आपण आता अजून पुढे जायला पाहिजे, अजून पुढे. मग गेल्या वर्षी आम्ही ठरवलेलं की यावर्षी काही करून आम्हाला 8 थर लावायचेच आहे. त्या जिद्दीने प्रॅक्टिस चालू होती. सगळं व्यवस्थित करत होते, शिकवत होते, समजून घेत होते आणि आम्ही ते केलं. गेल्या वर्षी आम्ही 8 थर लावले आणि त्यानंतर आतापर्यंत सगळेजण त्याच ह्याच्यात आहेत की आता आपण थांबायचं नाही. आता 8 लावल्यात तर अजून पुढे चालतच राहायचं. आता मागच्या वर्षी आपण 8 थर लावली, त्याच्यासाठी अंदाजन किती गोविंदा पथक लागतात आपल्याला? आमच्याकडे टोटल आमचा काउंट आहे असा 250 जणांचा आहे, पण त्याच्यामध्ये फक्त थर पिरॅमिड रचण्यासाठी आम्हाला 120 जणं लागतात. बाकीचे जणं पकडायला असतात. पिरॅमिडसाठी आम्हाला 120 जणं लागतात. म्हणजे टोटल 250 तर लागतातच. हां, टोटल 250. आता एवढे गोविंदा पथक तुम्ही रोज प्रॅक्टिस करणार, एवढे ते सगळ्यांना काम असतात, कॉलेज असतात, मग कसं काय ॲडजस्ट करतात सगळे? ॲडजस्ट म्हणजे पहिली गोष्ट आहे, ह्या सणासाठी आवड निर्माण पाहिजे. प्रत्येक मुलाच्या मनामध्ये आवड पाहिजे, तरच हे साध्य होऊ शकतं. जोर जबरदस्ती करून कोणाला आणू शकत नाही आपण. त्याच्यामुळे मुलं येतात. कॉलेजची मुलं आहेत, कामावर जाणारे आहेत, सकाळी जाणार, रात्री येणार, संध्याकाळी रात्री प्रॅक्टिसला पण येणार. 10 ते 10:30 ते 12:30 प्रॅक्टिस करणार, परत सकाळी उठून 7 वाजता कामावर जाणार. घरची कामं असतात, घरचं टेन्शन असतं. त्याच्यात पण ते कुठेही थरामध्ये ते टेन्शन दाखवत नाही. फक्त त्यांचं डेडिकेशन असतं तिकडे की नाही, मला करायचं आहे, मी करणार आणि मी उभा राहणार, हेच त्यांचं असतं. अच्छा, बराचसे तुमच्यासारखे आणखी पण बरेच पथक असणार, तर आपसात काय कॉम्पिटिशन असतात काय पथकांचं? आता स्पोर्ट्स जर म्हणलं तर कॉम्पिटिशन तर येतंच आणि कॉम्पिटिशन असायला पण पाहिजे त्या दिवसापुरतीच. नंतर आम्ही सगळे एकत्रच असतो, एकच एरियामध्ये राहतो, त्यामुळे असं काही वेगळं नाही. पण त्या दिवशी ते कॉम्पिटिशन असतं. जर तुम्ही 8 तर लावणार, 7 तर लावणार, तर आम्ही पण तो करणार. म्हणजे दुश्मनी नसते, दुश्मनी नसते. कॉम्पिटिशन हां, असते. ते एक फेअर कॉम्पिटिशनमध्ये असतं. याच्यात असं असते की 6 थर लावले तर एवढी बक्षीस, 7ला एवढी, 8ला एवढी, 9ला जास्त बक्षीस, असं काय असते? असते, पण कसं आहे, पहिली गोष्ट आम्ही बक्षिसासाठी नाही, आमच्या मंडळाच्या नावासाठी आम्ही हे करतो. आणि एक पारंपरिक गोविंदा आहे आपला, तो जपण्याचा प्रयत्न करतो. खेळ तर होत राहणार, पण पहिलं पारंपरिक गोविंदा आहे, त्याच्यामध्ये ते काही इन्कम असतं, ते आपल्या मंडळामार्फत आम्ही एक सामाजिक कार्यामध्ये यूज करत असतो. आपला हे जे गोविंदा उत्सव आहे, दहीकाला उत्सव, त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं? म्हणजे डिसिप्लिन आहे, पेशन्स, लीडरशिप, या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात. दहीकला उत्सव म्हणालात तर डिसिप्लिन, तर पहिलं तर डिसिप्लिन पाहिजे की सगळ्यांना समजलं पाहिजे आपल्याला आपण काय करतो आहे. आपल्याला जे शिकवतात प्रशिक्षक, त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचा समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी पहिलं डिसिप्लिन तर यायलाच पाहिजे. ठेवणं गरजेचं काय, कारण जर आपल्याला प्रशिक्षक शिकवत आहेत, ते आपल्याला समजत आहेत, आपल्याकडनं ते शिकवून घेत आहेत सगळं, त्यामुळे त्यांना पण माहिती असतं की कुठला मुलगा काय करतो आहे, तो किती कॅपेबल आहे, तो काय त्याच्याकडनं कसं करून घ्यायचं, हे प्रशिक्षकाचं काम. म्हणून त्याच्याबरोबर राहून ते एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. अच्छा, आता मागच्या 2-3 वर्षापासून मी बघतोय लेडीज गोविंदा पण पथक आहे. त्यांची एवढी डेअरिंग बघून तुम्हाला काय वाटते? त्यांची डेअरिंग बघून हॅट्स ऑफ आहे, कारण का महिला म्हटल्यानंतर त्यांच्याकडे खूप घरची जबाबदारी असते. घरचं सगळं सांभाळून त्यांना ते करावं लागतं आणि त्यातही ते ह्या गोविंदामध्ये सामील होऊन तो सण, आपला उत्सव वाढवत आहेत. त्याच्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना आणि शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याकडे ते पण आता मुलांच्या म्हणजे खांद्याला खांदा लावून ते लोक उभे राहतात. ते पण 6 तर 7 तर असण्याचा त्यांचा पण पराक्रम आहे.
त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. का आता घरची कामं असतात, सगळ्या गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात. त्याच्यातनं ते प्रशिक्षण स्वतः घेतात. गोविंदा दिवशी ते थर रचतात. तर त्यांचे खूप मी आभार मानतो, की हा परंपरा सण तुम्ही पुढेही नेतायत. मुलांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे राहिलात. 6 तर, 5 तर, 7 तर असे तुम्ही रचतायत. आमच्या पण गोविंदामध्ये आमचा एक्का जो टॉपर आहे, ती मुलगी आहे, जिजा म्हणून आहे. खरोखर ती जिजा आहे, धाडसी आहे ती मुलगी. वय काय त्यांची? तिचं वय आहे आता 7 वर्षाची आहे ती. मग एवढी डेअरिंग एवढी डेअरिंग दाखवते ती. मग आपण 8 थर लावतो तर त्याची उंची किती होणार? म्हणजे 4 फ्लोअर 5 फ्लोअर किती उंची होणार? अंदाजे 4 फ्लोअर. आपल्या पथकांनी, आपला जो मंडळ आहे यांनी काही सामाजिक कार्यक्रम राबवलेत काय? सामाजिक कार्यक्रम म्हणजे आमचे जे टॉपर आहेत, एक्के आहेत, मिडल बॅलन्सिंगवाला आहे, त्याच्या आम्ही शिक्षणाचा खर्च आम्ही करतो. पूर्ण वर्षभराचा शिक्षणाचा खर्च करतो. परत म्हणजे जे गरजू असतात विद्यार्थी, त्यांना आम्ही यावर्षीपासून वह्या वाटप चालू केलेलं आहे. गणवेश चालू केलेला आहे. परत आमच्या एक टीमवर्क म्हणून आम्ही एक गोविंदा प्रीमियर लीग पण ऑर्गनाईज केली आहे. त्याच्यामध्ये जेणेकरून आमचं बॉन्डिंग राहावं मुलांशी, त्यांना एक एन्जॉयमेंट. आजच्या तारखेला दहीकला उत्सव ही एक फेस्टिवल नसताना एक आयडेंटिटी बनून गेली आहे. मग तुमच्या एरियामध्ये त्याचा काय इम्पॅक्ट आला आहे? तर म्हणजे कसं आहे, फेस्टिवल तर आहेच. आम्ही त्याच्याकडे फेस्टिवलच बघतो. तो एक सण आहे आपला. त्याच्यानुसार ते आता जे ग्लॅमर मिळालं आहे, ते प्रो गोविंदा आला आहे, त्याच्यामुळे ते हे मिळालं आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा झाला. एक खेळ झाला आहे, साहसी खेळ झाला आहे तो. तर खेळामध्ये त्याच्यामुळे मुलांना एक प्रशिक्षण चांगलं मिळतं. कुठे दुखापत होण्याची शक्यता कमी असते. आणि त्याच्यामधून आता सरकारही त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने की जॉब त्यामार्फत मुलांना मिळू शकतात. त्यामुळे आमच्या एरियामध्ये त्याचा इम्पॅक्ट भरपूर झालेला आहे. आज कमी गोविंदे होते 8 थर लावणारे. आमच्या 2च गोविंदे होते 8 थर लावणारे. आज 6 गोविंदे झालेले आहेत त्याचा. आपल्या पथकांनी प्रो गोविंदासाठी क्वालिफिकेशनसाठी काय ट्राय केली होती किंवा झालेत क्वालिफाय? यावर्षी तरी आम्ही ट्राय केला नाही प्रो गोविंदासाठी. बट पुढच्या वर्षी आम्ही त्यासाठी नक्की प्रयत्न करू की आम्ही पण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. तर आपला फेवरेट मोमेंट काय आहे त्याच्यात? म्हणजे ढोल वाजला की तुम्हाला आनंद होतो, DJ वाजला की आनंद होतो, काय मोमेंट, फेवरेट मोमेंट कुठला? आमचा गोविंदा जेव्हापासून सुरू झाला, आधीपासूनच गोविंदाला आम्ही कच्ची बजात असायचाच. त्यामुळे जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की गोविंदा निघतोय गल्लीतून. आपला पथकांचा काही सिग्नेचर सॉन्ग आहे का? नाही, सध्या तरी नाही सिग्नेचर. इन फ्युचर आम्ही ते बनवायचा प्रयत्न करतो. आपल्या पथकामध्ये कोणी सेलिब्रिटी यांनी भाग घेतला आहे का? हो, घेतलेला आहे सेलिब्रिटी. आम्हाला शुभेच्छाही दिलेल्या आहे सेलिब्रिटींनी. ओमकार भोजने आहेत, मराठी कलाकार आहेत. अंशुमन विचारे आहेत, आनंदा कारेकर आहेत. असे बरेच लोक मंडळी आहेत जे कलाकार, ते आमच्या पाठीशी आहेत. शुभेच्छा आम्हाला दरवेळेस देत असतात. अच्छा, हे दहीकला उत्सवसाठी आपल्या मंडळाला काही पोलीस परमिशन वगैरे घ्यावं लागतं? आमचं कसं रूट असल्यामुळे आमचा एक रूट ठरलेला असतो एरियाचा, आणि ट्रक असतो, सिनेरी असते, त्याला एक लायसन असतं. त्यासाठी आम्हाला पोलीस परमिशन घ्यावी लागते. आणि आपला मंडळासाठी जे खर्च होतो त्यांच्यासाठी स्पॉन्सर कसे इझिली भेटतात? इझिली असं नाही बोलता येणार. पण आम्ही आता जसं मंडळ आता हळूहळू प्रगती करतं आहे, मुलं मेहनत करत आहे, ते बघून एरियामध्ये जे आहेत आमचे ओळखीचे, त्यांच्याकडे आम्ही प्रयत्न करतो की आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी स्पॉन्सरशिप मिळेल असा. आणि करतात, नाही असं नाही. आता आमचे शाखा प्रमुख आहेत शिवसेनाचे, निलेश बाळा हिरेकर, ते आम्हाला आता गेले कित्येक वर्ष मंडळासाठी स्पॉन्सरशिप करतात. ते गणपती मंडळाचे अध्यक्ष पण आहेत, गिरगावच्या महाराजा मंडळाचे अध्यक्ष. पण आता गोविंदा मंडळाला पण ते आम्हाला गेले 8-10 वर्ष आमच्यासोबत आहेत. आम्हाला काय पाहिजे काय नको आहे त्या गोष्टींमध्ये लक्ष देतात, मार्गदर्शन देतात, करत असतात. ते अशा बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचं आम्हाला. काही लोक असे पण आहेत, ते पडद्यामागून आम्हाला मदत करत असतात. की प्रॅक्टिसच्या वेळी नाश्ता असतो काही लोकांकडनं, त्याच्यानंतर नारळी पौर्णिमेला आमचा चोर गोविंदा निघतो, त्यावेळेस जेवण असतं. त्याच्यानंतर आम्हाला
गोविंदा दिवशी वेगळेजण जेवण देतात, नाश्ता असतो, प्रत्येकजण कॉन्ट्रीब्यूट करत असतं. त्याच्यामुळे आत्ता आणि खूप मोठ्या लेवलला गेल्यामुळे लोकं समोरनं आम्हाला आता अप्रोच होत आहेत. आपलं हे जे दही कला उत्सवमध्ये जेवढं प्राईज आपण कलेक्ट करतो ते तुम्ही मंडळातच ठेवता की इमिजिएट डिस्ट्रीब्यूट करता की पार्ट ऑफ द मनी ठेवतात आणि डिस्ट्रीब्यूट करतात, कसं आहे? जे काही मंडळात आता जे प्राईज मिळतं किंवा अजून काही कोणी काही स्पॉन्सरशिप मिळते, ती मंडळामध्ये म्हणजे असं जे काय आहेत मुलांसाठी वापरले जातात ते, किंवा मुलांना कोणाला कुठे काय गरज असेल त्यामध्ये वापरले जातात. आणि मंडळ साईड बाय साईड काही ना काही सामूहिक कार्यक्रम वगैरे चालूच असतात. त्यामुळे त्यामध्ये ते पैसे आम्ही वापरतो, की जेणेकरून एक सगळ्यांना एकत्र जोडून राहतील. आपल्यासाठी दही कला उत्सव हा एक नुसता इव्हेंट आहे की एक आपला जिंदगीचा हिस्सा आहे? माझ्यासाठी तर ते एक एक म्हणजे बोलतात ना, की जीव की प्राण आहे. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे तो जे पाऊस पडला आणि गोविंदाची ती म्युझिक वाजली, ते आपोआप पाय थिरकायला लागतात. अंगामध्ये नुसतं असं हे संचारायला लागतं, की कधी गोविंदा येतो आणि कधी मी प्रॅक्टिस चालू करतोय. आता हे जे फ्युचर गोविंदा येणार त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? खेळ तर आहेच, सण आहे. सणासारखा जपा तो. खेळ होत राहणार. पण त्याच्यामध्ये उंच उंच थर तुम्ही लावता. तुम्ही स्वतःची सेफ्टी करा, दुसऱ्यांची सेफ्टी बघा त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित खेळा, एवढीच सांगतो. दही कला उत्सव याचं फ्युचर आपल्याला कसं वाटतं? जसं सुरुवात झाली आहे, आधी पण मी सांगितलं, की आधी एवढं नव्हतं क्रेज गोविंद्याचं. बट आता ते एक खेळासारखा स्पोर्ट्स झाला आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये त्याला अजून ग्रोथ आहे आणि ते अजून वाढत जाणार. त्या माध्यमातून मुलांसाठी पण अजून वेगवेगळे फॅसिलिटीज मिळतील. त्यांच्याही त्यांच्याही म्हणजे नोकरी-धंद्याला काही ना काहीतरी त्यांना मार्ग निघू शकतात याच्यातून. कारण आता अ, असं बघायला गेलं प्रो गोविंद्यामध्ये पण जे आहेत, ओनर्स आहेत, ते आता पूर्ण मंडळाचा खर्च हँडल करतात असं बघायला गेलात तर. म्हणजे ते 3-4 वर्षासाठी मंडळ ती लोकांमध्येच राहणार, ती लोकंच सगळं बघणार. त्यामुळे एक त्यांना पण एक फायनान्शियली ती लोकं पण एक स्ट्राँग होऊन जातात मंडळातले, की आता आपल्याला मागे-पुढे कुठे जायची गरज नाही आहे. किंवा इथून स्पॉन्सरशिप घ्या, तिकडून स्पॉन्सरशिप घ्या, त्यासाठी धावपळ करायची गरज नाही. का तर आपण एक 3 वर्षासाठी आपल्याकडे 3-4 वर्षासाठी तरी आपण सेफ आहोत, की आपल्याला कुठे ना कुठे काय ना काहीतरी आपलं चालू राहणार. आणि तिकडे मुलांना पण एक कॉन्फिडन्स येतो, की आता हा मंडळ पण मोठं होतं आहे. मंडळ मोठं होतं आहे तर आपल्याला पण अजून मेहनत घ्यावी लागणार. त्यामुळे मुलं पण तशी जॉइन होत जातात. त्यामुळे अजून क्रेज वाढत जातो आणि ते पुढे अजून वाढतच राहील. अच्छा, आपला गोविंदा मंडळ जो आहे तो रजिस्टर्ड आहे, हो. हो. बरोबर आहे? आता माझं एक म्हणणं हे आहे की हे रजिस्टर्ड मंडळ आहे, त्यात जे इक्का असतो किंवा जे मेन मटकी फोडणारा असतो त्याला एक रजिस्ट्रेशन म्हणजे हे इक्का आहे तसं कॅटेगरी दिल्यावर म्हणजे तुम्ही जॉबसाठी ते तुम्ही बोलत होते ना की त्याच्यानं जॉब भेटतोय, मग कशा कशा डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटू शकतो? असं अजून तरी असं काही हे नाही केलं आहे गव्हर्नमेंटनी. कारण क्रिकेटर हां, क्रिकेट खेळतो, खेळतो बरोबर. तो बरोबर, इंडियन टीममध्ये जातो. बरोबर, मग गोविंदा पथक सर्टिफाईड रजिस्टर्ड आहे, बरोबर. त्याची डेसिग्नेशन आहे की बाई हा इक्का आहे, हा डेअरिंगबाज आहे, घाबरत नाही. तर गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये यांना चान्स द्या, तसं काय केलं पाहिजे की नाही? आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो, की जसं कबड्डीमधनं काही लोकं बँकेमध्ये लागलेले आहेत. बँकेचे कबड्डी हे असतात, टीम असतात किंवा रेल्वे मध्ये लागलेले आहेत. तसे ह्या खेळालाही तुम्ही तसं गव्हर्नमेंटचं सरकारने ते एक हे बनवावं, की बाबा ह्याच्यामध्ये हा स्ट्राँग आहे, ह्याच्यामध्ये हे स्किल आहे. ते बघून त्या डिपार्टमेंटमध्ये त्याला घ्यावं. म्हणजे ते मी नोकरी त्याला ते मिळावी. मी हेच हेच विचारायला तुम्हाला सांगतो की स्वतःची कंपनीची कबड्डी टीम असते, स्वतःची क्रिकेट टीम असते, फुटबॉल, हॉकी, रेल्वेची टीम असते, सगळं आहे.
गोविंदा ही टीम कुठली कंपनीची नाही. तर आपण गोविंदा पथक जे आहे त्यांना एक कॅरियर आपण बनला पाहिजे. त्याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे की नाही गव्हर्नमेंटने? हो, उपाय केला पाहिजे गव्हर्नमेंटनी. साहसी खेळ आहे, नक्कीच उपाय केला पाहिजे. आणि आताच्या प्रो गोविंदामुळे ते मला असं वाटतं इन फ्युचरमध्ये शक्य होऊ शकतं गव्हर्नमेंटकडून. आपल्या मंडळाने पहिल्यांदा 8 थर कधी लावली आणि ते डायरेक्ट लागली की एक दोनदा पडली मग नंतर सक्सेस भेटला? आमच्या मंडळाने 8 थर गेल्या वर्षी 2024ला लावले. इथे शिवसेना शाखेची हंडी असते, मानाची हंडी आहे ती. आम्ही तिथे दरवर्षी 8 थराचा प्रयत्न करतो. पण गेल्या वर्षी आमचे 8 थर यशस्वी लागले. 2023ला आम्ही 8 थर लावायचा प्रयत्न करत होतो. 5 थर गेले आणि आम्ही कोसळलो. मुलं खूप नाराज झाली. काहीजण रडत होते की आता परत 1 वर्षाची वाट बघावी लागणार त्या गोष्टीसाठी. त्या वर्षी आम्ही एक पराक्रम असाही केला 2023ला की 9 वेळा 7 थर लावले. प्रत्येक ठिकाणी ठिकाणी 7 थर. कुठे असे 5 थर, 4 थर, 6 थर नाही. प्रत्येक ठिकाणी 7 थर. पैशासाठी आम्ही नाही लावत. आम्ही आमच्या नावासाठी करतो. आणि आम्हाला कोणाशी स्पर्धा पण नाही करायची, कोणाशी काही ईर्ष्या पण नाही आम्हाला. आम्ही आमच्यासाठी, आमच्या स्वतःसाठी ते थर लावत होतो. गेल्या वर्षी खूप पाऊस पण जोरदार होता. सकाळपासून 7 थर व्यवस्थित लागत होते, पण व्यवस्थित नव्हते. ज्यावेळेस संध्याकाळी 8 वाजता आम्ही इथे आलो, एक मीटिंग घेतली सगळ्यांशी, पोरांची जिद्द बघितली, लावायचे. काही झालं तरी यावर्षी 8 थर लावायचे. आणि तो अनुभव खूप एक आत्ताही माझ्या बोलताना अंगावरती काटा येतोय. खूप म्हणजे असा अनएक्सपेक्टेड होता आणि ते 8 थर लागले, तो आवाज खूप. मग ते पहिलाच ट्रायमध्ये लागले? पहिल्याच ट्रायमध्ये लागले 8 थर. तुमच्या एरियाचा नावाजलेला मंडळसाठी एक शब्द, अखिल खोताची वाडी. अखिल खोताची वाडी अभिमान. पहिले 8 थर त्यांनी लावले. हौशीवाद मित्रमंडळ? हौशीवाल मित्रमंडळ आदर्श जुना गोविंदा आहे. खूप मेहनती गोविंदा आहे. आजही त्यांच्या गोविंद्यामध्ये 3ऱ्या थरापर्यंत 45-55 वर्षाची माणसं पार्टिसिपेट करतात. हा आमच्यासाठी आदर्श आहे. आणि मंगलवाडी? मंगलवाडी सातत्य म्हणजे 8 थर अजूनपर्यंत ते लावत आहेत. हे त्यांच्यामध्ये सातत्य आहे. म्हणजे 8 थर लावणार मंगलवाडी आहे आमच्याकडे आहे. 10-12 वर्ष ते लावतात. सातत्य आहे. ओंकार मित्रमंडळ? ओंकार मित्रमंडळ जिद्द, कधी न हारणारं. म्हणजे तेही 8 थर लावतात. म्हणजे त्यांच्याकडे जिद्द खूप आहे. आणि पिंपळवाडी मेहनत. गेल्या वर्षी त्यांचे 8 थर नाही लागले. यावर्षी त्यांचे 8 थर लागावे ही आमची इच्छा आहे आणि मेहनत त्यांची जारी आहे. आणि शिवपुत्र म्हणजे चमत्कार. गेली 2-3 वर्ष झाली गोविंदा चालू झाला आहे. नावारूपाला आलं. गेल्या वर्षी त्यांनी 2 ठिकाणी 8 थर लावले, उतरवले. यावर्षी त्यांनी प्रो गोविंदामध्ये पार्टिसिपेट केलं. त्यांचं झालं नाही सक्सेस. पुढच्या वर्षी नक्की होईल. ओके, आपला खूप खूप धन्यवाद. अनफिल्टर्ड वॉइसमध्ये आपण भेटी दिली यामुळे. नमस्कार. धन्यवाद.